नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, DJ, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। नमस्कार आदाब, CBN न्यूज 18 में आपका स्वागत है। दोस्तों मैं आपका मजा शेख। दोस्तों आज तारीख 3 मई 2024, आप देख सकते हैं भुसावल शहर में वंचित बहुजन अघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अंबेडकर, जो अपने रावेर मतदार संघ के उम्मीदवार संजय पंडित ब्राह्मणे, इनके प्रचार के लिए यहाँ पर जो है DH ग्राउंड पे एक भव्य जाहिर सभा रखी गई, जो अभी कुछ ही देर में शुरू होने वाली है। हम बियानी स्कूल पहुँचे, यहाँ पर जो है प्रकाश अंबेडकर उनके हेलीकॉप्टर से जो पाचोरे से एक सभा कंप्लीट करके यहाँ पर भी कुछ ही देर में हेलीकॉप्टर से यहाँ उतरने वाले हैं। आपको नज़र आ रहा होगा यहाँ पर पूरा हेलीकॉप्टर पैड बना हुआ है और उसी हेलीपैड पे कुछ ही देर में जो है प्रकाश अंबेडकर यहाँ पर पहुँचेंगे और यहाँ से जो है उनका तापा DH ग्राउंड लोगों को संबोधित करेंगे और ये बताने की कोशिश करेंगे कि आपको जो है संजय पंडित ब्राह्मणे, इनको जो है उनको जो उम्मीदवारी मिली, उनको इलेक्शन में जो है कामयाब करना है और किस तरह का, और वहाँ पर वो भाषण देंगे, किस मुद्दों को लेकर बात करेंगे। हम आप हमारे साथ इसी तरह बने रहिए। मध्यंतरी काँग्रेसची एक ॲडव्हर्टाइजमेंट होती आणि ते असं दाखवत होते की त्याच्यावर ईडीची इन्क्वायरी झाली, अमुक झालं तमुक झालं, त्या BJPच्या वॉशिंग मशीन मध्ये गेला, तो फुटला वगैरे झाला की त्याच्यावरचे सगळे आरोप जे आहेत धुवून निघतात. म्हणजे कपडा जसा धुवून निघतो तसा हा धुवून निघतो असं दाखवलं. माझं असणाऱ्या NCP वाल्यांना, शरद पवार गटाला असणारं आव्हान आहे की तुमच्याकडे कुठली मशीन अशी आहे ती सांगा की ज्या माणसाचा ब्रेन वॉश केला जाऊ शकतो. इथे कपडे धुण्याचा भाग आहे, इथे असणारा करप्शन धुण्याचा भाग आहे, इथे असणारा ब्रेन वॉश करण्याचा भाग होता की जो धर्मवादी होता, तो मुस्लिम विरोधात होता, तो ख्रिश्चन विरोधात होता. तुमच्याकडे कुठली मशीन अशी आहे की त्याचा ब्रेन वॉश झाला की तो सेक्युलर होतो, तो निधर्मवादी होतो? कुठली मशीन आहे ती सांगा ना. कोणी कुठला वाद घ्यावा ह्याच्याबद्दल माझं दुमत नाही, उलट मी आदर करतो त्याचा की त्याचा काहीतरी विचार आहे. पण अचानक ज्याला आपण म्हणतो की विचारच बदलतो, धर्मवादाचा सेक्युलरवाद होतो, अशा माणसांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. हे लक्षात घ्या. हे जसं स्वतःला धोका देऊ शकतात तसे
देशालाही धोका देऊ शकतात हे लक्षात घ्या. यांच्या हातामध्ये सत्ता देता कामा नये हे आपण लक्षात घ्या. उद्याचं राज्य आपण द्यावं निघा. उद्याचं निवडून गेला तर इथला राज्यकर्ता होणार आहे. आणि राज्यकर्ता जर अप्रामाणिक असेल, स्वतःशी अप्रामाणिक असेल, तर तो कधीही देशाची अप्रामाणिक होऊ शकतो. असे जे अप्रामाणिक माणसं आहेत, असे जे अप्रामाणिक माणसं आहेत, यांना सर्वांनीच ठरवलं पाहिजे की आम्ही यांना मतदान देणार नाही, दुसऱ्याला कोणाला तरी आम्ही देऊन मोकळं. मित्रो, या मतदारसंघात भ्रष्टाचाराची सीमा म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून, वैचारिक आर्थिक दृष्टिकोनातून जी आहे ती भ्रष्टाचारी आपल्याला चालतो. परंतु वैचारिक भ्रष्टाचार चालणार नाही एवढं लक्षात घ्या. इथे वैचारिक भ्रष्टाचार आहे. लांबवर खर्च मध्यंतरी त्यांचं असणारं विधान मी ऐकलं की आदिवासींमधले जे ख्रिश्चन झाले त्यांना असणारं आरक्षण बंद करा. एवढी वर्ष मंत्रिमंडळात राहून, सरकारमध्ये राहून या गोष्टीची जाणीव नसेल की आदिवासींना मुळात धर्मच नाही, निसर्ग हाच त्यांचा धर्म आहे. निसर्ग हाच त्यांचा धर्म आहे. कालांतराने काही आदिवासींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, काही जणांनी असणारा मुस्लिम धर्म स्वीकारला, काही जणांनी इतर धर्म स्वीकारला. पण मुळात हा निसर्ग नैसर्गिक आहे. निसर्गाची पूजा करत असतो आणि म्हणून त्याला आरक्षण देताना धर्माचा आधार धरला नव्हता, तर तो आदिवासी आहे आणि त्याच्या आदिवासीपणावरतीच त्याला आरक्षण मिळालं, धर्मावरती मिळालेलं नाही. त्याला धर्मावरती मिळालेलं नाही. एवढी वर्ष सत्तेवरती राहिल्यानंतर सुद्धा ज्या माणसाला कळत नाही असं मी म्हणणार नाही. नामदार खडसे यांना सगळंच कळतं, हुशार आहे. पण हुशारी लोकांच्या भल्यासाठी वापरायची नाही, तर ती हुशारी आपल्याला वाचवता कसं येईल याच्यासाठी वापरायची, अशी असणारी परिस्थिती. सत्ता ही आपल्याकडे राहून, सत्ता ही आपल्याकडे राहून आणि म्हणून इथं असणारं आदिवासींच्या संदर्भातलं आणि विशेष करून तडवी भेट दिलं या संदर्भात त्यांनी असणारं विधान केलं की हे ख्रिश्चन झालेत, यांना असणारा देऊ नये आणि त्याच्या मोबदल्यामध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांच्या गळ्यामध्ये खासदारकीचं तिकीट दिलं अशी परिस्थिती आहे. राष्ट्रवादीतून उठले आणि पुन्हा बीजेपीमध्ये गेले अशी परिस्थिती. हे जे नीतिमत्तेचं राजकारण नाही, आयाराम गयारामाचं राजकारण आपण पहिलं, खोक्याचं राजकारण आपण. उद्याचे एक खोके पाकिस्तान म्हणून आले, ते घेणार की नाही घेणार, घेणार की नाही घेणार. अमेरिकेकडून आले, घेणार की नाही घेणार. फ्रान्सकडून आले, घेणार की नाही घेणार. कॉर्पोरेट जगाकडून आले की घेणार की नाही घेणार. ज्यांना जगण्याचं
नीतिमत्ता नाही आणि कुठल्याही पातळीला जाऊन वागतील अशा माणसापासून सावध आपण राहिलं पाहिजे. बघा उद्या तो नुसता खासदार होत नाही, तर तो उद्या पूर्ण राज्य त्याच्या हातामध्ये आपण देतोय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आपली 5 वर्ष म्हणजे आपली मानगुटी आपण त्याच्या हातामध्ये देतो हे आपण लक्षात घ्या. आता मानगुटीचं काय करायचं हे तो ठरव. आणि म्हणून शेतकरी ज्यावेळेस दिल्लीला उपोषणाला बसला, दिल्लीला शेतकरी उपोषणाला बसला, मोदी काय करत होता तर घरामध्ये बसून बिल वाजवत बसला. वर्षभर थंडीत असेल, उन्हाळ्यात असेल, पावसात असेल, वर्षभर तो बसला. आणि हा माणूस त्याला भेटायला गेला. इथे संघाचे कार्यकर्ते असतील, मी त्याला विचारतोय तुम्ही मानवतावाद सांगताय, तुम्ही मानवतावाद सांगताय, हा कुठला मानवतावाद की पंतप्रधान जाऊन ते असणाऱ्या आंदोलनकर्त्याला भेटायलाही तयार नाही. 2-4 हजार नाही, लाखो लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि काय म्हणत ते खलिस्तानवादी. ते खलिस्तानवादी तुम्ही कुठल्या असं धरता धोक्यात आणण्यासारखे आहात. तुम्ही सुद्धा कुठल्या धोक्यात आणण्यासारखे आहात. कोणाला तरी खलिस्तान म्हणायचं, कोणाला तरी पाकिस्तानवादी म्हणायचं, कोणाला तरी असताना देशद्रोही म्हणायचं. आणि यांनी जसा ठेका घेतला हे चित्र बरं नाही. 8 दिवस द्या, काय निकाल द्यायचा तुम्ही आपल्याला निकाल देतो. आता घरी तरी जा. ची सांगण्याची दालत सुद्धा नाही. आणि महाराष्ट्रातले कर्तबगार शेतकऱ्यांचे नेते मुख देऊन बसलेले अशी परिस्थिती आहे. इथे शेतकऱ्याचा नेता कधीच मिळाला नाही. जे काही नेते इथे शेतकऱ्याच्या नावाने उभे झाले ते शेतीवरती जे पिकतंय आणि जे पिकते त्याच्यावरती प्रक्रिया ज्या होतात त्या प्रक्रियेचे कारखान्याचे मालक आहेत. हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नाही की आपण लक्षात घेऊ. आणि म्हणून यांच्यापासून सावध आपण राहिलो. दोन 2014 राष्ट्रवादीने असा पाठिंबा दिला. न मागता पाठिंबा दिला का ते इलेक्शन होतील म्हणून. इलेक्शन होऊ नये म्हणून आम्ही असणारा पाठिंबा दिला. इलेक्शन तर ह्या व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. तुम्ही पाठिंबा असताना पाठिंबा जो आहे तो पाठिंबा इन्क्वायरी लागू नये म्हणून दिला होतात का याचा पहिल्यांदा खुलासा करा. आज जेवढे इन्क्वायरी खाली आहेत ते सगळे इलेक्शन झालं आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा मोडून सत्तेवरती आले तर हे त्यांच्या धाबेमध्ये बसलेले असतील हे आपण लक्षात. आणि माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ही सर्वसामान्य माणसांची जबाबदारी आहे. ही सर्वसामान्य माणसांची जबाबदारी आली आहे की या देशाची लोकशाही वाचली. मी भारतीय जनता पक्षाला विचारतो, काँग्रेसवाल्यांना विचारतो आणि त्याच्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना विचारतो, तुम्ही एका केलेला उमेदवारी का दिली नाही? तुम्ही एका धनगर समाजाला का उमेदवारी दिली नाही? तुम्ही असाल एका माळी समाजाला उमेदवारी का दिली नाही? तुम्ही असाल एका भटक्या विमुक्ताला उमेदवारी का दिली नाही? तुमचे उमेदवार जे आहेत ते नात्यागोत्यातले उमेदवार आहेत.
सत्ता इकडनं गेली काय तिकडे गेली काय, ती घरातच सत्ता आहे. असे जे घराणीशाहीचे जे सत्ताधारी आहेत, माझं सर्वसामान्य माणसाला आव्हान आहे, पक्ष सोडा, विचार सोडा आणि या देशातली घराणीशाही पहिल्यांदा संपवा, तरच लोकशाही या देशामध्ये वा. आज मुसलमान बोलतो मी बसल्या बसल्या ऑल इंडिया मुस्लिम लीगचा असता, ऑल इंडिया मुस्लिम मुजाहिदचा असताना पत्र वाचतो आणि त्यांनी देशभरामध्ये कुठल्या कुठल्या पक्षाने उमेदवारी दिली त्याची माहिती. महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाला उमेदवारी नाही, बीजेपी देणार नाही हे आम्हाला माहिती. काँग्रेसवाले ज्यावेळेस देत नाही, राष्ट्रवादीवाले देत नाहीत, सेनेवाले ज्यावेळेस देत नाही, उद्धव ठाकरेवाले देत नाहीत, त्यावेळेस आपण एक लक्षात घ्यायचं की यांचं धोरण आणि बीजेपीचं धोरण एकच आहे. यांचं धोरण एकच आहे. सोनिया गांधीची इन्क्वायरी चालली आहे की नाही चालली आहे? चालली आहे की नाही चालली आहे? राहुल गांधीची इन्क्वायरी चालली आहे की नाही चालली आहे? खरगेची इन्क्वायरी चालली आहे की नाही चालली आहे? मग असताना हे बीजेपीवर टीका करणार आहेत का? हे फक्त फसवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चालले. इथले RSS वाल्यांना विचारतो आणि इथला असणारा जो मतदार हिंदू मतदार आहे त्याला मी असताना विचारतो की 2014 मोदी ज्या दिवशी सत्तेमध्ये बसले त्या दिवसापासून त्या असणारा राज्यसभेमध्ये उत्तर देतात, प्रश्नाचं उत्तर देताना एकंदरीत 17 लाख हिंदू कुटुंब, 17 लाख हिंदू कुटुंब नागरिकत्व सोडून गेले आणि परदेशी नागरिकत्व घेतले. तुम्ही या देशाला हिंदू राष्ट्र करायला निघालो आणि आम्ही म्हणतो तर हा राष्ट्रच हिंदूंचा आहे, त्याच्यावर काढण्याची गरज काय? दाखवताना आम्ही मुसलमानाचे विरोध, दाखवताना आम्ही ख्रिश्चनांचे विरोध, दाखवताना आम्ही आरक्षणाच्या विरोधात. मुंह में राम बगल में छुरी असं म्हणतात त्या पद्धतीने यांचं जे वसुलीचं राज्य, मतदार बॉन्ड जो आहे तो सगळ्यात चांगला नमुना इथला असताना वसुलीचा हे लक्षात घ्या. ईडी पाठवली, इन्क्वायरी नसेल तर बॉन्ड विकत घे, जेलमधून सुटायचं असेल तर बॉन्ड विकत घे, बेल पाहिजे असेल तर बॉन्ड विकत घे आणि ते आमच्या पैशामध्ये टाका. हे वसुलीचं राज्य. इथल्या असणाऱ्या हिंदू संघटनांना विचारतो, हे जे 17 लाख कुटुंब भारताचं नागरिकत्व 2014 पासून ते 4 महिन्यापूर्वी प्रश्न विचारण्याच्या आतमध्ये सोडून गेले, त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही वसुली करत होतात का? ते वसुली देणार नाहीत आणि म्हणून आपली असणारी इज्जत मातीमध्ये मिळेल या भीतीने त्यांनी नागरिकत्व सोडले, अशी परिस्थिती आहे का? मित्रो, पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय. त्याच्या पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे, पण मानवतेचं कार्यालय न राहता हे वसुलीचं कार्यालय झालं हे आपण असताना लक्षात घ्या. हे वसुलीचं कार्यालय झाले अशी असणारी परिस्थिती आहे. मी इथल्या सगळ्या व्यापाऱ्यांना सांगतो, राजकारणावरती धाडी टाकून झाल्या, कारखानदारावरती झाडी टाकून झाल्या, आता तुमची पाळी आहे एवढं लक्षात. आता तुमची पाळी आहे. शिक्षण संस्थेचे महर्षी आहेत त्यांची पाळी आहे. जिल्ह्यामध्ये त्यांचे उद्योग आहेत त्यांची पाळी आहे, हे आपण लक्षात घ्या.
तुमच्यावरती धाडी पडणार आहे ते लक्षात घ्या. का हे सरकार कंगाल सरकार आहे असं ओळखा येईल. 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या सरकारने देशाला कंगाल केले हे आपण लक्षात. 2014 नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेस देशावरचं कर्ज 100 रुपयातलं 26 रुपये. किती होते? 26 रुपये. आज इलेक्शन वर्ष आहे. या इलेक्शन वर्षामध्ये मोदीने हे कर्ज वाढून कुठपर्यंत ठेवलेलं आहे. देश चालू शकेल का? हा कर्ज काढत देणार आणि आपल्याला पुरवणार. आणि म्हणून मी जेव्हा मध्यंतरी म्हणालो की दारुड्याची जी वृत्ती आहे, दारुड्याची जी वृत्ती आहे तीच वृत्ती नरेंद्र मोदीची आहे. सर्ववाल्यांनो, मी जे म्हणतोय ते खोटं असेल तर ह्याच मंचकावरती येऊन सांगा की हे खोटं आहे. त्यांची हिंमत नसेल खोटं, त्यांची हिंमत नसेल उत्तर द्यायचं तर मी इथल्या असताना रावेरच्या मतदारसंघाला आवाहन करतोय की आपण असताना संजय ब्राह्मणे यांना मतदान करा हे आवाहन मी या ठिकाणी करतोय. दारुड्या करतो काय? दारू प्यायला मिळाली नाही तर दारुड्या करतो काय? सोनं नाणं विकतो, घरदार विकून टाकतो. मोदी सुद्धा आता तेच बोलायला लागलेला आहे. त्यांनी इंडिया विकली, आता तो म्हणतो मी तेल कंपन्या विकणार, आता तो म्हणतो मी असणारा लोखंड कारखाने ते विकणार. का विकणार? 4 रुपयामध्ये घर चालत नाही. 4 रुपयामध्ये घर चालत नाही. विकून जेवढा पैसा आहे तेवढा चालवायचा. परंतु सावकाराला आपण हप्ता दिला नाही तर सावकार काय करतो? सावकाराला त्याचा हप्ता द्यायचा असेल, पैसे द्यायचे असेल, आपण दिले नाही तर सावकार काय करतो? दादागिरी करतो. अजून काय करतो? हडप करतो. बाबासाहेब असं म्हणाले होते की राजकीय लोकशाहीला आणि राजकीय सार्वभौमाला टिकवायचं असेल तर खरा लागतो. आणि बाबासाहेब म्हणाले होते की आर्थिक कणा असल्याशिवाय लोकशाही आणि राजकीय सार्वभौम टिकत नाही हे आपण असणारं लक्षात. त्या सावकारा पुढे आपण झुकतो. मोदीला अजून 5 वर्ष आपण दिली तर आपली अवस्था ज्याच्या कोणाकडून पैसे घेतले त्याच्या पुढे झुकावं लागेल आणि आपलं ध्यान ठेवावं लागेल अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून माझं आव्हान नाही केलं. हे मला घेत नाही त्याचं कारण तेच आहे. काँग्रेसमध्ये उद्धव ठाकरेवाले, एनसीपी वाले प्रकाश हे आपण बोलू नये. म्हटलं का बोलू नये? तुम्ही असं करा, 2 जागा घेऊन जाऊ बसा. अरे म्हटलं ज्यावेळेस तुम्हाला मोदीचे कपडे फाडण्याची वेळ आलेली आहे, काँग्रेसवाल्यांना मी म्हटलं तुम्हाला बीजेपीने असणारा राजीव गांधीला बदनाम केलं, त्याची असणारी एवढी मोठी संधी आलेली आहे, त्याचे कपडे फाडण्याचे नुसते मोदीचे नाही तर भारतीय जनता पक्ष आणि RSS यांना नांगरं करण्याची वेळ आलेली आहे. वेळ तुम्ही घालवताय, वेळ तुम्ही घालवताय.
राफेलची विमानं घेतली म्हणून सांगितलं. मनमोहन सिंग म्हणत होते 135 राफेलची विमानं पाहिजे, तेव्हा कुठे आपण असं लढू शकतो. यांनी काय म्हटलं, मी 35 डायरेक्ट विकत घेतो आणि उरलेले 100 या देशामध्ये मॅन्युफॅक्चर, या देशामध्ये निर्माण केल्या जातात. निर्माण तर झालेच नाही, पण ते 35 घेताना सुद्धा घूस देण्यात आली अशी परिस्थिती. ज्या कंपनी डेसॉल्ट नावाच्या कंपनीकडून असताना आपण ते विकत घेतलं, त्यांनी असताना आपला अहवाल फ्रान्सच्या गव्हर्नमेंटला, फ्रेंचच्या गव्हर्नमेंटला सादर केला आणि त्याच्यामध्ये त्यांना असं फ्रेंच गव्हर्नमेंटला दिसलं की हे विमान विकत असताना कंपनीवाल्यांनी विमान विकत घ्यावं म्हणून दलाली दिली. ती दलाली पकडण्यात आली आणि फ्रान्सच्या कोर्टाने त्या कंपनीच्या 2 जणांना 5 वर्ष शिक्षा दिली अशी असताना परिस्थिती. दलाली दिली म्हणून त्याला असताना शिक्षा दिली. मोदीजी, भारतामध्ये ती दलाली घेतली कोणी? ही काँग्रेसवाल्यांना म्हणतो ही कागदपत्र आहेत घ्या, ही माहिती आहेत घ्या. हळा कपडे आता असताना RSS, BJP आणि नरेंद्र मोदीचे, त्यांच्या लक्षात आलं हा का ऐकणारा घडी नाही. तेव्हा आम्ही बाहेर कसं जाऊ? आम्ही बाहेर कसं जाऊ? याचाच खेळ त्या ठिकाणी झाला. तुम्ही तो खेळ केलात त्याच्याबद्दल मी अभिनंदन करतो. आणि आज महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी ही मेन ऑपोजिशन पार्टी उभी राहिली. आणि कुठल्या विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी उभा राहिला आहे. आणि मग 2 निवडणुका झाल्या, मोदी सांगत नाही की आम्ही जिंकणार आणि काँग्रेसवाले म्हणतात आम्ही जिंकणार असं सांगत नाहीये. माझा दावा आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये निवडून आलेला 20-25 हजाराच्या आतमध्ये निवडून येईल आणि त्याच्यामध्ये वंचितही असेल हे आपण सर्व लक्षात. मला आव्हान आहे, जे लढू शकत नाही, भांडू शकत नाही, जे पार्लमेंटमध्ये आवाज उठवू शकत नाही, आम्ही संघाला विचारतो की ह्या ज्या इलेक्ट्रॉल बॉन्ड आहेत या बॉन्ड मधनं चायनीज कंपनीने विकत घेऊन तुम्हाला डोनेशन दिले की न दिले? काँग्रेसवाले विचारा असं म्हटलं अरे बाबा हे कागदपत्र आहे, हे 4 चायनीज कंपनी आहेत, त्यांनी हे बॉन्ड घेतले, विकत घेतलेले आहे आणि ते विकत घेत असताना गलवानचा असताना प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित आहे. गलवानमध्ये असताना भारतीय सेना चायनाच्या सेनेची निवडत लढत होती आणि या बाजूला भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीमध्ये चायना कंपनीचे बॉन्ड येत होते अशी असताना परिस्थिती. जे वर्तमानपत्र इथे टीव्ही हे सगळे विकल्या गेलेले आहेत. हा देश कोण? सैनिक एका बाजूला लढतो, चायना बरोबर लढतोय आणि चायनीज कंपनी मार्फत हे पैसे घेतात आहेत आपल्या पक्षासाठी. लाज वाटली पाहिजे ना अशी असतात. आणि म्हणून जाता जाता मी आपल्याला फक्त आवाहन करणार आहे, यांनी नुसतं घोटाळेच केले नाही तर आपल्याला माहिती आहे की एखादा सोल्जर आर्मी मध्ये गेला तो 18 वर्ष तिथे राहतो. एक आर्मीमॅन म्हणून त्या ठिकाणी तो राहतो. आता 18च्या ऐवजी 4 वर्षाचा आम्ही आर्मीचा सोल्जर करायला दिला. आता हा 4 वर्षाचा सोल्जर 18व्या वर्षी जुळेल आर्मीमध्ये, 22व्या वर्षी बाहेर येईल, बिना पेन्शननी बाहेर येईल. 18 वर्ष लग्न करता येत नाही, 22व्या वर्षी बाहेर आला तर बेरोजगार होऊन येईल, मग त्याला पोरगी मिळणार नाही अशी परिस्थिती. आणि दुसऱ्या बाजूला
जे आर्मी तुम्हाला गरज लागते देश वाचवण्यासाठी, आर्मी लागते तुम्हाला असा देश वाचवण्यासाठी, की आर्मी 18 वर्ष सोल्जर त्या ठिकाणी असतो, हा 4-4 वर्ष सोल्जर त्या ठिकाणी रिटायरमेंटला गेला तर तुमची आर्मी राहिलीच ते. भारतीय जनता पक्ष RSS हे या देशाची खेळत आहेत. याचं कारण की स्वातंत्र्याचा लढा फक्त सामाजिक स्वातंत्र्याचा लढा असेल किंवा आर्थिक किंवा राजकीय स्वातंत्र्याचा लढा असेल, बीजेपी हे ब्रिटिशांच्या मांडीवरती बसले होते, RSS वाले मांडीवरती बसले होते, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपल्यालाच हा लढा उभा करावा लागेल. आणि म्हणून जाता जाता पुन्हा ब्राह्मणे संजय पंडित यांची निशाणी गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून याला प्रचंड मतात. दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूले लाल, गर्मियों में सबसे सही. Jhuleलाल Water Park and Resort, Day Night Water Park, Slide for Kids and all, Food Park, Snacks के साथ South Indian food, Indoor and Outdoor game, Wave pool, DJ, Rain dance and many more. Jhuleलाल Water Park, opposite Jain Valley, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव. मैं अलविदा लेती हूँ. आपकी एक दिव्या कांबले. देखते रहिए CBN. Press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ. miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं. हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें. जय हिंद.